and validation of IPM module in rice, chickpea and pigeon pea. तर ह्या तीन क्रॉप मध्ये IPM मधून कसं डेव्हलप करतात तर त्याबद्दल आपण माहिती घेतली. आता नेक्स्ट आहे डेव्हलपमेंट अँड व्हॅलिडेशन ऑफ IPM मॉड्यूल इन कॉटन. तर कॉटन मध्ये IPM मॉड्यूल कसं डेव्हलप केलं जातं. तर फर्स्ट आहे एक्सक्लुजन ऑफ पॅथोजन फ्रॉम एरिया. तर एक्सक्लुजन म्हणजे तुम्ही प्रिन्सिपल ऑफ प्लांट 5 प्रिन्सिपल ऑफ प्लांट डिसीज मॅनेजमेंट त्याच्यामध्ये एक्सक्लुजन एक आहे. तर त्याच्या एक्सक्लुजन म्हणजे काय प्रिव्हेंटिंग द इनॉक्युलम फ्रॉम एंटरिंग ऑर एस्टॅब्लिशिंग in the field or area where it does not exist. Preventing the inoculum from entering or establishing in the field or area where it does not exist. ज्या एरियामध्ये तो पॅथोजन प्रेझेंट नाही त्या एरियामध्ये तो पॅथोजन बाहेरून येण्यासाठी प्रोहिबिशन करणं त्याला आपण काय म्हणतो एक्सक्लुजन. इन कॉटन for obtaining good quality of seed, acid deleting with commercial sulfuric acid followed by seed treatment with either biofungicide Trichoderma viride or Pseudomonas fluorescens or any systemic chemicals for elimination of disease of seed and seedling. तर याचा अर्थ काय होतो जर तुम्हाला बाहेरच्या एखाद्या देशातून किंवा राज्यातून सीडलिंग्स किंवा सीड्स हे आपल्या राज्यामध्ये आणायचे आहेत तर ते आपल्या राज्यामध्ये आणताना किंवा आपल्या देशामध्ये आणताना कॉटनच्या सीडना सल्फ्युरिक ऍसिडची ट्रीटमेंट दिली पाहिजे. का तर त्याच्यावर फज असते कॉटनच्या सीड्सवर. ती फज मध्ये डॉर्मंट पॅथोजन असू शकतो. तर ती फज जर रिमूव्ह केली तर त्याच्यामधला असलेला ऑर्गॅनिझम हा नवीन एखाद्या ठिकाणी इंट्रोड्यूस होत नाही. त्यासाठी आपण सीड्सला काय करतो सल्फ्युरिक कॉटन सीड्सला सल्फ्युरिक ऍसिडची ट्रीटमेंट देतो किंवा एखादा बायोफंजिसाइड कोणते आहेत ट्रायकोडर्मा व्हिरिडी किंवा सुडोमोनास फ्लोरोसन्स त्याची ट्रीटमेंट देतो किंवा एखादं सिस्टमिक फंजिसाइड विटावॅक्स प्लांटावॅक्स यासारखी सिस्टमिक फंजिसाइड की जे प्लांटच्या सिस्टीम मध्ये ऍब्सॉर्ब केली जातात अशा फंजिसाइडची ट्रीटमेंट देतो. त्यानंतर यूज ऑफ रेस्टर्न व्हरायटीज. IPM मध्ये रेस्टर्न व्हरायटीज खूप इम्पॉर्टंट आहेत. यूज ऑफ रेस्टर्न व्हरायटीज. तर व्हरायटीची नाव आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे. यूज ऑफ रेजिस्टंट व्हरायटीज. तर पहिला कॉलम आहे डिसीज म्हणजे मी डिसीजचं नाव सांगणार आणि त्याच्या समोर त्या डिसीजला रेस्टन्स अशी कॉटनची व्हरायटी त्याचं नाव सांगणार. फर्स्ट आहे फर्स्ट कॉलम डिसीज अँड सेकंड कॉलम रेस्टर्न व्हरायटी. तर फर्स्ट डिसीज आपण जसं मॅच द पेअर्स करतो त्याप्रमाणे कॉलम तयार करायचा. ए कॉलम आहे डिसीज आणि बी कॉलम आहे रेजिस्टंट व्हरायटी. तर डिसीज मध्ये फर्स्ट कॉटन डिसीज व्हर्टिसिलियम विल्ट. व्हर्टिसिलियम विल्ट. तर व्हर्टिसिलियम विल्टला रेजिस्टंट असणाऱ्या व्हरायटी कोणत्या आहेत तर त्यांची नावं बी कॉलम मध्ये लिहून घ्यायची. इन बी कॉलम व्हर्टिसिलियम विल्ट रेजिस्टंट व्हरायटीज कॅपिटल MCU 5VT capital MCU 5VT comma सुरभी comma सविता MCU 5VT सुरभी and savita. These are the resistant varieties for verticillium wilt disease of cotton. Next disease of cotton, bacterial leaf blight. Bacterial leaf blight. In B column, bacterial leaf blight resistant varieties
In B column, bacterial leaf blight resistant varieties, MCU, capital MCU 10, MCU 10, comma, capital L 604, capital L 604, comma, capital L 389, capital L 389. These are the resistant varieties MCU10, L604, L389. These are the resistant varieties for bacterial leaf blight of cotton. Next disease, grey mildew of cotton. Grey mildew or dahiya disease of cotton. Grey mildew or dahiya disease of cotton. In B column, resistant varieties for grey mildew or dahiya disease of cotton are capital GMR5, capital GMR5, comma, capital GMR9, capital GMR9. GMR5 and GMR9 are the resistant varieties for grey mildew of cotton. Next disease, Alternaria leaf spot. Alternaria leaf spot. In B column, resistant variety for Alternaria leaf spot of cotton, capital CCH4, capital CCH4. Only one variety CCH4 which is resistant to Alternaria leaf spot of cotton. Resistant variety of cotton to Alternaria leaf spot disease is CCH4. Next disease of cotton. Next disease of cotton. Cotton leaf curl virus disease. Cotton leaf curl virus disease. In short, capital CLCUV. In short, capital CLCUV. C for cotton, L for leaf, CU for curl, and V for virus. Cotton leaf curl virus. Resistant varieties for cotton leaf curl virus are capital RS 810, capital RS 810, capital LHH 144, capital LHH 144, capital LH 1556, capital LH 1556, comma, next variety capital H 117, capital H 117. Next variety capital F 1861, capital F 1861. Next variety capital LRA 5166, capital LRA 5166. And last variety capital CP 15/2, capital CP 15/2. Next, cultural practices for cotton. Cultural practices for cotton for development and validation of
IPM module. Cultural practices. So only high quality seed material. So only high quality seed material. म्हणजे जे सीड मटेरियल डिसीज फ्री आहे, ज्याची उगवण क्षमता चांगली आहे, जर्मिनेशन चांगलं आहे, असे सीड्सचं सोईंग करायचं. सीड हॅव्हिंग above 80% germination will have vigorous growth. ज्या सीड्सचं 80% जर्मिनेशन होत असेल ते सीड्स पुढं चांगले सीडलिंग तयार करतात, त्याची ग्रोथ पण चांगली होते. अँड देअर बाय they do not suffer from infection due to soil-borne organism, and thereby they do not suffer from infection due to soil-borne organism. जर सीड क्वालिटी चांगली असेल, तर जर्मिनेशन पर्सेंट चांगला असेल, तर त्या सीड्सवर सॉइल-बॉर्न पॅथोजन अटॅक करत नाहीत आणि त्यामुळे प्लांटमध्ये सॉइल-बॉर्न डिसीजेसचा अटॅक होत नाही. कल्चरल प्रॅक्टिसेस मध्ये नेक्स्ट आहे क्रॉप रोटेशन. क्रॉप रोटेशन. Field infected with verticillium wilt. Field infected with verticillium wilt cultivated with rice. Field infected with verticillium wilt cultivated with rice will greatly reduce the microsclerotia of verticillium population in soil. Field infected with verticillium wilt cultivated with rice will greatly reduce the microsclerosia of the verticillium population in field. म्हणजे जर एखाद्या फील्ड मध्ये वर्टिसिलियम विल्ट त्या कॉटन वर जर येत असेल, तर त्या कॉटन कल्टिवेशन नंतर जेव्हा कॉटनचं हार्वेस्टिंग होईल, त्यानंतर त्या फील्ड मध्ये जर तुम्ही राईस हे क्रॉपचं कल्टिवेशन केलं, तर त्या सॉइल मधलं व्हर्टिसिलियमचं पॉप्युलेशन कमी होतं आणि नंतर जर राईस नंतर जर तुम्ही कॉटन कल्टिवेशन केलं, तर त्या कॉटन क्रॉप मध्ये व्हर्टिसिलियम विल्ट डिसीज येत नाही. तर क्रॉप रोटेशन ऑफ राईसचा हा यूज आहे. कॉटन नंतर जर राईसचं कल्टिवेशन केलं, तर त्या सॉइल मध्ये किंवा त्या फील्ड मध्ये व्हर्टिसिलियम विल्ट हा डिसीज येत नाही. नेक्स्ट पॉइंट आहे कल्चरल प्रॅक्टिसेस मधला सेकंड पॉइंट, इलिमिनेशन ऑफ अल्टरनेट अँड कोलॅटरल होस्ट. इलिमिनेशन ऑफ अल्टरनेट अँड कोलॅटरल होस्ट म्हणजे एखादा पॅथोजन ज्यावेळी त्याचा मेन होस्ट अब्सेंट असतो, त्यावेळी त्याचे अल्टरनेट होस्ट म्हणजे वीड होस्ट किंवा होस्ट इतर कुठल्या फॅमिलीचा जो होस्ट असेल त्या होस्टवर ते ग्रो होतात. आणि जेव्हा मेन होस्टचं कल्टिवेशन होतं, तेव्हा ते अल्टरनेट होस्ट किंवा कोलॅटरल होस्ट याच्यामधून ते मेन क्रॉपला इन्फेक्ट करतात. The pathogen of verticillium and fusarium wilt, alternary leaf spot, bacterial blight, and leaf curl virus have many weed and alternate hosts. म्हणजे verticillium wilt, fusarium wilt, alternary leaf spot, bacterial blight, leaf curl virus ह्या पॅथोजनचे वीड किंवा इतर कुठले अल्टरनेट होस्ट आहेत. So eliminate or remove alternate or collateral host and weed host. जर आपल्याला पॅथोजनची ग्रोथ सप्रेस करायची असेल, त्याची सायकल पूर्ण होऊन द्यायची नसेल, तर त्या पॅथोजनचे असलेले अल्टरनेट आणि कोलॅटरल होस्ट त्याच्याबरोबर वीड होस्ट हे काय केले पाहिजेत, फील्ड मधून रिमूव्ह केले पाहिजेत. तर कॉटनचे अल्टरनेट होस्ट कुठले आहेत, ओकरा और भेंडी. तर ओकरा किंवा भेंडी जर त्या फील्ड मध्ये असेल तर ते रिमूव्ह करून टाकलं पाहिजे. नेक्स्ट, टाइम ऑफ सोविंग.
टाइम ऑफ सोविंग म्हणजे कोणत्या वेळेला कॉटनचं प्लांटेशन करावं किंवा सोईंग करावं, ज्या टाइम मध्ये त्या फील्डमध्ये किंवा क्रॉपवर डिसीज येणार नाही. असं कुठलं क्लायमेट आहे ज्याच्यामध्ये कॉटनवर डिसीज येत नाही. इफ फार्मर आर एबल टू टेक सोविंग during warmer temperature, if farmer are able to take sowing during warmer temperature, there will be better germination of seedling growth. If farmer are able to take sowing during warmer temperature, there will be a better germination and seedling growth. ज्या जर वॉर्मर टेम्परेचर मध्ये तुम्ही जर सोईंग केली तर कॉटनची सोईंग केली तर त्या वॉर्मर टेम्परेचरचा त्याच्या जर्मिनेशनवर चांगला परिणाम होतो आणि सीडलिंगची चांगली ग्रोथ होते आणि त्यामुळे सॉइल बॉर्न पॅथोजनचा अटॅक सीड्सवर होत नाही, तर जर्मिनेशन चांगल्या प्रकारे होते. नेक्स्ट पॉइंट, इरिगेशन मॅनेजमेंट. जे कॉटनवर डिसीज होऊ नयेत यासाठी, डिसीज किंवा पेस्टचा अटॅक होऊ नये यासाठी पाणी किती प्रमाणात दिलं पाहिजे, कोणत्या मेथडने दिलं पाहिजे, तर हे आपण इरिगेशन मॅनेजमेंट मध्ये बघणार आहोत. ओव्हर इरिगेशन और वॉटरिंग विल फेवर सॉइल बॉर्न डिसीजेस. जर पिकाला, कॉटन पिकाला आवश्यकतेपेक्षा तुम्ही जास्त पाणी जर दिलं तर काय होणार, त्या सॉइल मधले सॉइल बॉर्न पॅथोजन ऍक्टिव्ह होणार आणि ते क्रॉपला इन्फेक्शन करणार. Whereas use of overhead sprinkler system will favor disease affecting leaves. ओव्हरहेड स्प्रिंकलर सिस्टीम म्हणजे तुम्ही जर तुषार सिंचन वापरलं, तुषार सिंचन सारखी सिस्टीम वापरली पाणी देण्यासाठी, तर काय होणार, त्या कॉटन क्रॉपवर लीव्ज वर येणारे डिसीज हे जास्त प्रमाणात त्या डिसीजचा कॉटनला अटॅक होणार. नेक्स्ट आहे, नेक्स्ट पॉइंट, excessive application of certain organic manures. Excessive application of certain organic manures. Poultry manure will induce high vegetative growth. पोल्ट्री मॅन्युअर जर तुम्ही कॉटन क्रॉपला दिलं तर काय होणार, त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे होणार, म्हणजे पानांचे साईज वाढणार, प्लांटची हाईट वाढणार, ह्याला आपण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणतो. डेन्स क्रॉप ग्रोथ इज कंडक्टिव्ह फॉर फॉलियर डिसीजेस. जर तुम्ही पोल्ट्री मॅन्युअर्स प्लांटला अप्लाय केले, फील्डला अप्लाय केले, तर काय होणार, प्लांटची फील्ड मधल्या कॉटन क्रॉपची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त होणार. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे त्याची हाईट वाढणार, त्याची लिव्हची साईज वाढणार आणि काय होणार, डेन्स क्रॉपिंग होणार. किंवा जर तुम्ही जास्त जवळजवळ सोविंग केला असेल तर क्रॉपिंग कसं होणार, डेन्स क्रॉप तयार होणार, म्हणजे त्यांच्यामधलं अंतर कमी असणार, त्यामुळे तिथे काय होणार, ह्युमिडिटी वाढणार प्लांट मधली, एरेशन होणार नाही आणि लीव्ज वर येणारे फॉलियर डिसीज त्या क्रॉप मध्ये येणार. म्हणजे कोणते फॉलियर डिसीज आहेत की जे डेन्स क्रॉपिंग मुळे किंवा पोल्ट्री मॅन्युअर टाकल्यामुळे होतील, तर अल्टरनारिया लीफ स्पॉट अँड ग्रे मिल्ड. डेन्स क्रॉप ग्रोथ is conducive for foliar disease like alternaria leaf spot and gray mildew. आधी काय झालं, पोल्ट्री मॅन्युअर टाकल्यामुळे काय होणार, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होणार, डेन्स क्रॉपिंग, डेन्स क्रॉप होणार, म्हणजे त्याची प्लांटची साईज वाढल्यामुळे, लिव्हची साईज वाढल्यामुळे एरेशन चांगल्या प्रकारे होणार नाही, ह्युमिडिटी वाढणार आणि त्यामुळे फॉलियर डिसीज कोणते त्यावर येणार, तर अल्टरनारिया लीफ स्पॉट आणि ग्रे मिल्ड. त्याचप्रमाणे जर आपण पोटॅशियम
ची डिफिशियन्सी जर क्रॉप मध्ये झाली म्हणजे पोटॅशियम देणारे खत जर आपण प्लांटला कमी प्रमाणात टाकली तर काय होतं पोटॅशियमच्या डिफिशियन्सीमुळे इनक्रीज ससेबिलिटी टू अल्टरणाऱ्या लिप स्पॉट. तर ते प्लांट मध्ये जर पोटॅशियम डिफिशियन्सी असेल तर त्या प्लांटवर अल्टरणाऱ्या लिप स्पॉट सारखे डिसीज येणार किंवा ते प्लांट पोटॅशियम डिफिशियन्सी असल्यामुळे ते जे प्लांट आहे ते अल्टरणाऱ्या लिप स्पॉट ह्या डिसीजला ससेप्टेबल होणार. नेक्स्ट पॉइंट त्याच्यामधलाच आहे application of potassium increase the natural resistance of the host. जर तुम्ही पोटॅशियम फर्टिलायझर हे जास्त प्रमाणात प्लांटला दिलं तर त्या प्लांट मध्ये नॅचरल रेजिस्टंट डिसीजला डेव्हलप होतो. पोटॅशियम फर्टिलायझर टाकल्यामुळे काय होतं प्लांट मध्ये डिसीज साठी नॅचरल रेजिस्टन्स चौधरी 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 येस सर. येतो ना आवाज? हा येतोय सर येतोय. हा ओके ओके. नेक्स्ट पॉइंट आहे फील्ड सॅनिटेशन. फील्ड सॅनिटेशन म्हणजे फील्ड मध्ये असलेले इन्फेक्टेड प्लांटिंग मटेरियल हे रिमूव्ह करणे. फील्ड सॅनिटेशन डिस्ट्रक्शन ऑफ क्रॉप रेसिड्यूज ॲज वेल ॲज वीड होस्ट. म्हणजे इन्फेक्टेड प्लांटिंग मटेरियल जे काय आहे ते काय करायचे रिमूव्ह करायचे नंतर वीड होस्ट जे आहेत ते रिमूव्ह करायचे आणि बर्न करून टाकायचे. डिस्ट्रक्शन ऑफ क्रॉप रेसिड्यूज ॲज वेल ॲज वीड होस्ट नियर द फील्ड फॉर टू रिड्यूस डेव्हलपमेंट अँड स्प्रेड ऑफ डिसीज. जर तुम्ही इन्फेक्टेड प्लांटिंग मटेरियल फील्ड मधलं जे असेल ते रिमूव्ह केलं वीड होस्ट रिमूव्ह करून बर्न करून टाकले तर काय होणार त्या फील्ड मध्ये येणारा डिसीज चा स्प्रेड होणं थांबवलं जाईल. एक्झाम्पल काय दिले त्यांनी फील्ड सॅनिटेशन मध्ये द कॉटन लीफ कर्ल व्हायरस infected plant should be uprooted immediately and burn it. The cotton leaf curl virus infected plants should be uprooted immediately and burn it. म्हणजे कॉटन लीफ कर्ल व्हायरस इन्फेक्टेड प्लांट आहे ते अप्रूट करायचं आणि काय करायचं जाळून टाकायचं. नेक्स्ट पॉइंट आहे इनकॉर्पोरेशन ऑफ कंपोस्ट. इनकॉर्पोरेशन ऑफ कंपोस्ट chemical fertilizer वेगळे compost वेगळे. Compost increase the soil fertility and also help in disease management. कंपोस्ट जर आपण सॉइल मध्ये ऍड केलं तर काय होतं ते सॉइलची फर्टिलिटी वाढवतं. त्याचप्रमाणे त्याच्यामुळे काही डिसीजचा कंट्रोल केला जातो किंवा डिसीज मॅनेज केलं जातं. द डिसीज कंट्रोल इज पॉसिबली इफेक्टेड थ्रू म्हणजे कंपोस्ट टाकल्यानंतर डिसीज कशा प्रकारे आपण कंट्रोल केला जातो तर त्यातला फर्स्ट पॉइंट आहे सक्सेसफुल कॉम्पिटिशन फॉर न्यूट्रिएंट्स बाय बेनिफिशियल ऑर्गॅनिझम. सक्सेसफुल कॉम्पिटिशन फॉर न्यूट्रिएंट बाय बेनिफिशियल ऑर्गॅनिझम म्हणजे जे काही पॅथोजन आहेत आणि बेनिफिशियल ऑर्गॅनिझम आहे ह्यांच्यामध्ये न्यूट्रिएंट साठी कॉम्पिटिशन असतं. त्यामुळे काय होतं बेनिफिशियल ऑर्गॅनिझम आहे ते काही टॉक्सिक सबस्टन्स सिक्रेट करतात आणि जो काही पॅथोजन आहे त्याला त्याच्यामुळे त्याची ग्रोथ ही थांबते किंवा तो पॅथोजन किल केला जातो बेनिफिशियल ऑर्गॅनिझम. सक्सेसफुल कॉम्पिटिशन फॉर न्यूट्रिएंट्स बाय बेनिफिशियल ऑर्गॅनिझम. सेकंड पॉइंट आहे त्याच्यामध्येच अँटीबायोटिक प्रोडक्शन बाय बेनिफिशियल ऑर्गॅनिझम. तर अँटीबायोटिक्स म्हणजे काय सबस्टन्स केमिकल सबस्टन्स सिक्रेटेड बाय वन मायक्रोऑर्गॅनिझम. chemical substance secreted by one microorganism which inhibit or kill the other microorganism. Which inhibit or kill the other microorganism. म्हणजे काय एखादा बेनिफिशियल ऑर्गॅनिझम काय करतो काही सबस्टन्स सिक्रेट करतो
केमिकल सबस्टन्स सिक्रेट करतो की ते केमिकल सबस्टन्स हे दुसऱ्या एखाद्या पॅथोजनला काय होतात, त्याची ग्रोथ थांबवतात किंवा त्याला किल करतात. नेक्स्ट आहे सक्सेसफुल प्रिडेशन अगेन्स्ट पॅथोजन बाय बेनिफिशियल मायक्रोऑर्गॅनिझम. बेनिफिशियल मायक्रोऑर्गॅनिझम आणि पॅथोजन ह्यांच्यामध्ये काय होतं, न्यूट्रिएंटसाठी कॉम्पिटिशन होतं आणि बेनिफिशियल मायक्रोऑर्गॅनिझम ते काय करतात, जे काही पॅथोजन आहेत त्यांना किल करतात. सक्सेसफुल प्रिडिक्शन अगेन्स्ट पॅथोजन बाय बेनिफिशियल मायक्रोऑर्गॅनिझम. इनकॉर्पोरेशन ऑफ कंपोस्ट मध्ये लास्ट पॉइंट, ऍक्टिव्हेशन ऑफ डिसीज रेजिस्टंट जीन इन प्लांट्स बाय कंपोस्ट. ऍक्टिव्हेशन ऑफ डिसीज रेजिस्टंट जीन्स इन प्लांट बाय कंपोस्ट. जर तुम्ही कंपोस्ट जर कॉटन क्रॉपला अप्लाय केले तर काय होतं, कॉटन क्रॉप मध्ये डिसीज रेजिस्टंट जीन ऍक्टिव्ह केला जातो. त्यामुळे काय होतं, त्यावर येणारे डिसीज हे कमी प्रमाणात किंवा येत नाही. आता कोणकोणते ऑर्गॅनिझम आहेत ज्याच्यामुळे ज्याची संख्या सॉइल मध्ये कंपोस्ट मुळे वाढली जाते. enrich compost through incorporation beneficial organism like Trichoderma species which compete against pathogen and antagonize them. जर आपण कंपोस्ट बरोबर त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा हा बायोकंट्रोल एजंट जर ऍड केला कंपोस्ट मध्ये आणि ते बायोकंट्रोल एजंट ट्रायकोडर्मा ऍड केलेलं कंपोस्ट हे जर आपण कॉटन फील्ड मध्ये अप्लाय केलं तर काय करतं, ट्रायकोडर्मा काय करतं, त्या सॉइल मध्ये असलेल्या पॅथोजन बरोबर न्यूट्रिएंट साठी कॉम्पिटिशन करतं आणि ट्रायकोडर्मा हा काय अँटागोनिस्टिक टू अदर पॅथोजन, म्हणजे सॉइल बॉर्न पॅथोजनला ट्रायकोडर्मा हा अँटागोनिस्ट आहे. एनरिच कंपोस्ट थ्रू इनकॉर्पोरेशन बेनिफिशियल ऑर्गॅनिझम लाईक ट्रायकोडर्मा. म्हणजे जर आपण कंपोस्ट मध्ये जर ट्रायकोडर्मा ऍड केला, तो सॉइल मध्ये अप्लाय केला तर ट्रायकोडर्मा कम्पीट अगेन्स्ट पॅथोजन अँड अँटागोनिझम टू देम. म्हणजे जे काय हार्मफुल पॅथोजन आहेत ते त्याच्याबरोबर ट्रायकोडर्मा न्यूट्रिएंट साठी कॉम्पिटिशन करतो आणि अँटागोनिस्ट इफेक्ट दाखवतो, म्हणजे तो त्या सॉइल बॉर्न पॅथोजनला किल करतो. Application of compost having high percent of cellulotic material will increase the population of Trichoderma species. जर तुम्ही हाय जे काही कंपोस्ट टाकणार आहे त्याच्यामध्ये जर सेल्युलॅटिक मटेरियल हे जास्त प्रमाणात असेल तर ते काय करतं, सॉइल मधील ट्रायकोडर्माचं पॉप्युलेशन वाढवतं. Application of compost having high percent of cellulotic material will increase the population of Trichoderma species. जर तुम्ही जे काही कंपोस्ट अप्लाय करणार आहे त्याच्यामध्ये सेल्युलॅटिक मटेरियल जास्त असेल आणि जर तुम्ही त्या कंपोस्ट मध्ये ट्रायकोडर्मा ऍड केला असेल तर ट्रायकोडर्माचं पॉप्युलेशन त्या कंपोस्ट मध्ये वाढतं. विच हेल्प इन मॅनेजमेंट ऑफ व्हर्टिसिलियम विल्ट अँड रूट रॉट कॉज्ड बाय रायझोस्पोरिया. ट्रायकोडर्मा काय करतो, ट्रायकोडर्मा हेल्प इन मॅनेजमेंट ऑफ व्हर्टिसिलियम विल्ट अँड रूट रॉट कॉज्ड बाय रायझोस्पोरिया. तर ट्रायकोडर्मा हा मेन कंट्रोल करण्यासाठी कोणते डिसीज कंट्रोल करण्यासाठी वापरतो, तर सॉइल बॉर्न डिसीजेस म्हणजे विल्ट आणि रूट रॉट हे सॉइल बॉर्न डिसीज आहेत, तर ते कंट्रोल करण्यासाठी आपण ट्रायकोडर्मा वापरतो. जर आपण कंपोस्ट ज्याच्यामध्ये सेल्युलॅटिक मटेरियल जास्त आहे अशा कंपोस्ट मध्ये जर आपण ट्रायकोडर्मा ऍड केला तर काय होतं, त्या कंपोस्ट मध्ये सेल्युलॅटिक मटेरियल जास्त असल्यामुळं त्या ट्रायकोडर्माचं मल्टिप्लिकेशन कंपोस्ट मध्ये वाढतं आणि असं कंपोस्ट जर आपण कॉटन फील्ड मध्ये अप्लाय केलं तर कॉटन फील्ड मध्ये येणारे व्हर्टिसिलियम विल्ट आणि रूट रॉट हे डिसीज मॅनेज केले जातात किंवा कंट्रोल केले जातात. नेक्स्ट आहे
केमिकल कंट्रोल. केमिकल कंट्रोल. केमिकल कंट्रोल मध्ये कार्बेंडाझिम is an effective fungicide for management of gray mildew, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट. कार्बेंडाझिम हे फंजिसाइड आहे. हे कॉन्टॅक्ट फंजिसाइड आहे किंवा नॉन सिस्टेमिक फंजिसाइड आहे. तर हे आपण कशासाठी वापरतो? फॉर कंट्रोल ऑफ मॅनेजमेंट ऑफ ग्रे मिल्ड्यू और सर्कोस्पोरा लीफ स्पॉट. म्हणजे जे फॉलियर डिसीज आहेत, जे ल्यूज वर येतात. ग्रे मिल्ड्यू किंवा त्याला आपण काय म्हणतो, दहिया डिसीज, हा ल्यूज वर येणारा डिसीज आहे. सर्कोस्पोरा लीफ स्पॉट हे पण सुरुवातीला ल्यूज वर येतात. तर हे डिसीज कंट्रोल करण्यासाठी आपण कार्बेंडाझिमचा स्प्रे घेऊ शकतो. कार्बेंडाझिम इज नॉन सिस्टमिक फंजिसाइड. त्याचप्रमाणे जर कार्बेंडाझिम स्प्रे केला तर बोल रॉट हा डिसीज पण कंट्रोल केला जाऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट फंजिसाइड ट्रायझॉल कंपाऊंड्स. ट्रायझॉल कंपाऊंड्स. तर ट्रायझॉल कंपाऊंड्स याच्यामध्ये कोणकोणते फंजिसाइड्स येतात? प्रोपिकोनॅझॉल, हेक्साकोनॅझॉल, टेबुकोनॅझॉल, सायप्रोकोनॅझॉल and prochlorals. ट्रायझोल कंपाउंड कोणते येतात? ट्रायझोल कंपाउंड लाईक प्रोपिकोनॅझॉल, हेक्साकोनॅझॉल, टेबुकोनॅझॉल, सायप्रोकोनॅझॉल and prochlorals. तर हे ट्रायझोल कंपाउंड मध्ये येणारे फंजिसाइड आहेत. त्याचप्रमाणे बेन्झोथिओडियाझोल, बेन्झोथिओडियाझोल ग्रुप केमिकल्स. तर ट्रायझोल कंपाउंड वेगळे आणि बेन्झोथिओडियाझोल हा एक ग्रुप, हे कंपाउंड वेगळे आहेत. तर बेन्झोथिओडियाझोल ग्रुप केमिकल्स लाईक बायोन, BION, बायोन are effective broad spectrum fungicides which can be used in management of gray mildew, alternaria leaf spot and other diseases of cotton. तर ट्रायझोल कंपाऊंड त्याचबरोबर बेन्झोथिओडियाझोल या ग्रुप मधील बायोन हे फंजिसाइड हे कशासाठी वापरतात? फॉर मॅनेजमेंट ऑफ ग्रे मिल्ड्यू, अल्टरनाria लीफ स्पॉट and other diseases of cotton. Triazole compound like propiconazole, hexaconazole, tebuconazole, cyproconazole and prochlorals and prochlorals. And next group benzothiodiazole. Benzothiodiazole group chemicals like bion, BION are effective broad spectrum fungicides which can be used in management of gray mildew, alternaria leaf spot and other disease of cotton. तर हे काय झालं? केमिकल कंट्रोल फॉर कंट्रोल ऑफ or management of diseases in cotton. त्यानंतर biological control, use of biocontrol agent for control of disease in cotton. Biological control, first PGPR, capital PGPR, plant growth promoting rhizobacteria. Plant growth promoting rhizobacteria. Examples of plant growth promoting rhizobacteria are Bacillus, Pseudomonas, Streptomyces, Burkholderia, etc. And in fungus, genera are Trichoderma. Plant growth promoting rhizobacteria चे examples कुठले आहेत? Bacillus, Pseudomonas, Streptomyces, Burkholderia, etc. And fungal biocontrol agent is Trichoderma, which are used for control different
diseases in cotton. हे जे प्लांट ग्रोथ प्रोमोटिंग रायझोबॅक्टेरिया आणि फंगल बायोकंट्रोल एजंट ट्रायकोडर्मा हे कसे अप्लाय करतात तर ऍप्लिकेशन ऑफ बायोसाइड्स थ्रू सीड ट्रीटमेंट. आता तुम्ही सुडोमोनास बॅसिलस ट्रायकोडर्मा हे जे तुम्ही सीड ट्रीटमेंट देऊ शकता किंवा त्याचा फॉलियर स्प्रे घेऊ शकता. ऍप्लिकेशन ऑफ बायोसाइड्स थ्रू सीड ट्रीटमेंट्स अँड फॉलियर स्प्रे फॉर कंट्रोल ऑफ अल्टरनारिया लीफ स्पॉट and gray mildew disease. Application of biocides through seed treatment and foliar spray for control of alternaria leaf spot and gray mildew. Application of biocontrol agents turn on the host plant's natural defense mechanism. Application of biocontrol agents to turn on the host plant natural defense mechanism. जर तुम्ही बायोकंट्रोल एजंटचा प्लांटला ऍप्लिकेशन केलं तर प्लांट मध्ये असलेली नॅचरल डिफेन्स सिस्टीम ही ऍक्टिव्ह होते. बायोकंट्रोल एजंट कोणते आहेत बघा. प्लांट ग्रोथ प्रोमोटिंग रायझोबॅक्टेरिया एक्झाम्पल बॅसिलस सुडोमोनास स्ट्रेप्टोमायसिस बुलफोर्डिया. these are the plant growth promoting rhizobacteria and fungal bioagent is Trichoderma viride or Trichoderma herzianum. तर त्यांचं ऍप्लिकेशन कशा प्रकारे केलं जातं. ऍप्लिकेशन ऑफ बायोसाइड्स थ्रू सीड ट्रीटमेंट अँड फॉलियर स्प्रे म्हणजे त्याचं त्या बायो कंट्रोल एजंटची तुम्ही सीडला ट्रीटमेंट देऊ शकता किंवा त्याचा फॉलियर स्प्रे घेऊ शकता. हे ऍप्लिकेशन केल्यानंतर अल्टरनेट लिप स्पॉट आणि ग्रे मिल्ड्यू यासारखे डिसीज कंट्रोल केले जातात. त्याचप्रमाणे जर आपण बायोकंट्रोल एजंटचं ऍप्लिकेशन केलं तर प्लांट मध्ये नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम हे ऍक्टिव्ह होऊ शकतं. जाऊ शकतात. ऍप्लिकेशन ऑफ बायोकंट्रोल एजंट्स टू टर्न ऑन द होस्ट प्लांट natural defense mechanism.